1 2 3 4 5 6 आहेत ना, 6 पिशव्या भरल्या. छोटं करणं पण तुमच्यावर आहे आणि मोठं करणं पण तुमच्यावर आहे. प्रयत्न माझे खूप असतील, तुमचा सपोर्ट आणि वरच्याचा आशीर्वाद त्या असल्याशिवाय काय होणार नाही. नवीन आहेत, चमकणारे आपले नवीन आहेत, बाकी हे सगळे जुने आहेत. जबरदस्त खजिनाच झालाय. बारिश जोरदार, म्हणजे एकदम आहे ना पॉवरफुल पाऊस आहे. पॉवरफुल म्हणजे अक्षरशः 3 4 चौथा दिवस, चौथा का 5 दिवस असतात कंटिन्युअस पाऊस होते. गोंदियाला पण तेवढी सेम कंडिशन. काल पण सेम तेच कंडिशन आहे. हा, काल संडे, आज मंडे, आज पण कंटिन्युअस कंटिन्युअस बाबा लेवल केले पाऊस, मुसळधार पाऊस. तर गुड मॉर्निंग सर्वांना. अजून एक नवीन दिवस, अजून एक नवीन व्हिडिओ. आजच्या दिवसाची सुरुवात झाली आपल्याकडून. खूप दिवस आटपला, आता आवाज पण कमी असेल, डिनॉइज केलं ना तरी पण ते आवाजाला हे करतात. तर आता बघूया, सुरुवात केलंय. बाहेर जायला भेटतंय नाही भेटतंय माहित नाही. काय झालं ते एकूण गोष्टी येते नाही त्यांना डागडुजी करून आणायचे, ते घेऊन जायचे होते. ते ड्रेस आपले कधीपासून आले होते. मेडिकल काय उघडतंय नाही उघडतंय माहिती नाही, ते तिकडं झालं. आता पावसावर डिपेंड आहे कसं होतंय. आता बाहेर पडतोय किंवा दुकानानंतर पण जाऊया, ते घेऊन येऊ, बघू कसं करू. पावसाला कमी होते आता नसलं ना दुकानानंतर जाऊ. आणि बाकीचं पण आहे करून ते पण लाईनअप मध्ये करूया. आता जरा वर्कआउट आटपला, मला व्हिडिओला स्टार्ट करूया आणि बाहेर पाऊस बघतोय, पावसाने लेवल करून जायचंय. खरं बाहेर हा प्लाय ना तो टेबल सोबत होता, तो आता झालाय खराब, तो टाकायचा दुसरा. आता नवीन आणायचं, माप वगैरे घेतलंय, आता टेबल फिट केलं. पण पाऊस काय थांबत नाही, कंटिन्युअस पाऊस पडतोय सगळे. हे बघा किती पाणी आलं इकडून खालून, लेवल गेले पावसाने. आता हा थांबेल त्याच्यानंतर बाहेरचा मूड होईल, तोपर्यंत का बाहेर जायला भेटेल मला वाटत नाही. हो रे, हो भरपूर आहे पैसे, 10 पैसे जुने सगळे जुने आहेत. गोल मांडून फोटो काढला पाहिजे. राहू दे, ते ठेवून द्या ते, कारण हे काय आता शेवटी पहिला 10 पैसे होईल. अरे हो, हे बघा पूर्वीचे 1988. हो, दुसरं कुठला आहे किती आहे? हा 5 पैसे. अरे हो, हा 1989 चा. 5 पैसे, 5 पैसे, 10 पैसे, आता काढले कुठं? हे 10 आहेत ना. हे आजीच्या खजानात भेटले सगळे बरेच काय. आता हे साफसफाईला काढलं ना सगळं, त्याच्यामध्ये या सगळ्या गोष्टी होत्या बघा. कुठे आहे? अरे हा रे, ते मस्त ठेवून द्या सर्व डब्यांच्यात. तांब्याचा 1 पैसा, तांब्याचा 1 पैसा, आजीच्या काळातले सगळे मुद्रा. जुना जुना आहे सगळं. भरपूर आहेत, बरेचसे आहेत. तिकडे डब्यात भरलेले बरेचसे. हा का, ठेवून दे एका डब्यात, टाकून दे. डबे आहेत ना ते, डब्यात भरून ठेवते सगळं. हे बघा, ही एवढी पिशवी आहे. नंतर परत दुसरे वाले बापू कसं साफसफाईला सगळ्या गोष्टी काढतात ना, एक एक गोष्टी भेटतात. कारण काही जण आहेत ना, हे जुने कॉइन आहेत ना, ते कसं काही जण शॉक असतात, ते लोक घेतात पण, म्हणजे शॉकचे विषय. पण आपण काही पण द्यायचं ना आपल्याला, पण एक आठवण जुन्या पैशांची ना, कारण ह्या गोष्टी काय आता परत नाही भेटणार करत. आणि खूप साऱ्या लोकांना शॉक असतो या सगळ्या गोष्टी जुन्या आहेत ना कलेक्ट करून ठेवायच्या. ते आता भेटलंच सर्व याच्यामध्ये. हे बघा बरेचसे आहेत कॉइन सगळे जुनेवाले. तर पप्पांना बोललो बॉक्स मध्ये भरा आणि ठेवा बोललो. आज काय होते, पाऊस आहे ना, पावसाला बाहेर निघायचं काय हिशोब लागेल वाटत. कारण जायचं आधी मला ते प्लाय पण तो बघायचा आणि दुसरं म्हणे काम करून यायचे. काय संध्याकाळी बघूया थोडा कमी झाला तर, नाहीतर एक दिवस पुढं सरकतोय. हो, खजिनाच. 2 रुपयाचे भारतीय रिझर्व्ह बँक. जुना 1 ची नोट. हा किती आहे? 50 आहेत काय? 20 पैसे. 50 पैसे. 1984 आहे. पण 20 पैसे 20 पैसे आहेत.
हा 1962चा आहे. बघा हे जुनं जुने सगळं बरंच आधी कलेक्शन करून ठेवलंय. हो आधी घालायचे ना मळ. बरंच काही काळजीने करून ठेवतात. नवीन आहेत चमकणारे आपले नवीन आहेत, बाकी हे सगळे जुने आहेत. जबरदस्त खजिनाच झालाय. ह्याला आपण लावू नंतर. हे फ्रीज मध्ये बघितलं, ह्याला बघितलं कसं ह्याला पूर्ण हे येतंय, पूर्ण ओल मारते म्हणजे बाष्प येत आहे. तर ते ना आता मी असा विचार करतोय की ह्या साईडला लावतो, कारण काय झालं हे बघितलं ह्याचं पूर्ण वरचं आहे ना निघालं सगळं, त्याच्यामुळे हे बोलो काढतो आणि इकडे एकदा लावतो. चलो आता हे बघा इकडे सगळं सेट केलं. हे बघा त्या पाण्यामुळे ना पाणी बघितलं असं पाणी पूर्ण ह्याला पकडतंय. हे बघा आहे ना, ह्याच्यामुळे सगळे वाट लागले. ह्याच्यावरचं हेच निघालं पूर्ण. असो आता काय ऑप्शन नाही त्याला. हे सगळं सेट केलं अजून फ्रीज पुसत आहे, होईल तर प्रॉपर. इथं कसं इथं हा गरम एरिया राहतो त्याच्यामुळे काय प्रॉब्लेम येत नाही. इथं हा सगळा बाष्प सुटतोय ना, त्याने ह्याचा पण कलर जायचा आलता, पण मी आता बघितलं बोला हातात चेंज करून टाकू ते पहिलं. हे कुठं पण बघा मुर्डेश्वरचं कसं आलंय. एक 2 3 4 5 6 आहेत ना. सहा पिशव्या भरल्या. म्हणजे तुम्हाला त्या आधीच्या व्हिडिओ मध्ये बोलणार ते कंटिन्यू मध्ये होते, त्यांना माहिती असेल की 6 पिशव्या म्हणजे 6 पिशव्यांमधलं ते आता ते यूज नाही करत आणि त्याला आहे ना गंज पकडलाय. म्हणजे अशी ते आहेत ना ते सामान देऊन टाकतात आणि ते समय घ्यायचे. जे काय होईल ते समयमध्ये ते मायनस होईल आणि बाकी काय असेल ते वरती पैसे दिले जातील. मग बोलायचं काय तर एवढं सामान होतं ते सहायच्या ताटं, तुझे तांब्या, नंतर बाकीच्या घरातल्या वस्तू, बाबा रे बाबा. आणि जे खराब झालेले ते पण आहेत. नंतर तुझे काय बोलतात कळशा वगैरे बरंच काय काय ते सगळं काढलं रे बाबा. ते कधी बसत होतं म्हणजे यांच्या लग्नातल्या पण काही गोष्टी नवीन कुऱ्या ज्या यूज पण नाही त्या आणि अशा कुठल्या इकडे तिकडे झाल्या ते अशा आणलेल्या ते सगळं ते नको असं कामात त्यातलं पण कामाचं होतं ना तेवढं काढून ठेवलं. बाकी तर बोलं देऊन टाका. ते बघूया किती वस्त्या होतं, बाकीचे वरचे पैसे देऊन ते समज आणि ते बाकीचे काय ते डील करून टाकतो. ते चालतं सगळं. ते एवढ्या सगळ्या वस्तू निघाल्यात. ते खाली झालं वरचं बरंच रूम अर्धा रूम भरलेलं आहे आणि सगळा, कारण ते यूज करत नव्हतं ना. बाकी सगळं आहे, बाकी बारीक सारीक काय लागेल ते सगळं आहेच खाली. चलो रनकोट घेतला. सगळं तर काळोख जवळपास 7 वाजून गेले. आत्ता निघालो का माझ्या बाहेर, बोलो जाऊन येऊ तोंडीपर्यंत. जर असेल ना तो त्याचं काम करूया, नाही तर मग ठीक आहे. ती बॅग पण घेतली आणि रेनकोट पॅन्ट घातलं आहे, जॅकेट घेऊन ठेवलं सोबत. पण आला तर चढू, कारण पाऊस भरलेला आहे आणि बाकीची कंडिशन पण बघू ना काय आहे कसं आहे सगळ्याच गोष्टी. कारण पावसाने तर लेवलच केलं आहे 4-5 दिवस झाले. आणि सगळ्यांच्या शेतातला व्हिडिओ बघतोय ना तर बोललो आहे आईला निघा घरात. हे बघ बाबा मला घालू दे, आला घालूनच निघाल पाहिजे रे. चुकला इथून तिथून घरून 2 पावलं पण नाही आलो पुढं. पावसाने लेवल करायचीच घेतली. झड आहे पाऊस. चल आता जॅकेट घातल्यावर गेला आहे, कातला जोरात आलती झड. इथून घरून मी निघालो आणि झाली सुरुवात. चलो आया आया ये माग गेला आहे, पुरा गायब झाला. आता विषय काय माहिती आहे काय, ते भेटतील का ना माहिती ना मला. म्हणजे काय हे जे काम करायला चाललं ऑलरेडी झालं लेट, पण परत बोलत चल बोला घेऊन जाऊ बघू. कारण काय होतं आहे दिवसभर घरीच बसलेलो, आलता कंटाळा तसा. पण असतील तर होईल काम, नाहीतर ठीक आहे नो प्रॉब्लेम, उद्या करूया तेवढंच काय, नो टेन्शन.
अरे यार ते धोत्राचं त्यांना सांगायला जायचो त्या दिवशी बघून आलो मी पण कन्फर्म नव्हतं केलं. पाणी पण बघूया ना कुठं किती काय काय भरलंय ते. व्हाईट लाईट बरोबर दिसते पण आता व्हाईट लाईट लावलं पाहिजे. येल्लो लाईटचा का मतलबच नाही आता. येल्लो लाईट आहे ना पूर्ण फेंट होऊन जाईल. येल्लो लाईट कसं आहे जेव्हा रेग्युलर असेल ना तेव्हा येल्लो आणि फॉगमध्ये येल्लो, बाकी टायमात येल्लोचं काय काम नाही काय नाही पडत. व्हाईट लाईट जिंदाबाद. आई जाऊ आता सगळं पाणी आतमध्ये. दादा बऱ्याच दिवसांनी असं रात्री निघालो मोठो ब्लॉगला. आता लास्ट टाइम मला वाटतं असं आठवते पावसात भिजत असं कुठे गेलो तो एकविरीला गेलो होतो. हय्या आणि झाडं बिडं हल्लीत रे, वारा वादळ चांगला. तर इथं पाणी जाम साचलेलं म्हणजे मी व्हिडिओ बघितली आपल्या इथले. कमी झाले पाणी, कमी झाले. दुपारी थांबणार ना थोडासा पाऊस आहे, कमी झालं मला वाटतं पाणी. आता हे पूर्ण भरलेलं इथलं. एक तर आहे आपली ती आता ही माझी वायझर जी आहे ना ते तो रात्रीला पण दिसतं, पण आता काय होतंय पाणी ग्लासवर राहतं ना वायझरवरती, त्याच्यामुळे समोरची लाईट आली की पूर्ण रिफ्लेक्ट होतो. त्याला वाईटच पाहिजे पूर्ण वायझर. एवढं फोर्सने पाऊस आहे. पहिले पेट्रोल टाकूया आणि पेट्रोल भरलं येत नाही गाडीत, नाही तर गाडी बंद पडायची मध्ये. तो व्याप नको. अरे डोळ्यांवर पाणी लागतंय खतरनाक. आता हेल्मेटचं हे परत सगळं आहे ना काढून ठेवायला लागणार आहे घरी गेल्यावरती. भरपूर पाऊस, भरपूर. हा पहिलं पेट्रोल टाकला. पण पावसाने काय आज प्रकोप आहे पावसाचा. कारण कंटिन्युअस मला वाटतं ना आजचा 5वा किंवा 6वा दिवस असेल की लिटरली एवढा जोरात पाऊस पडतोय. तर ह्याच्यात पण तुम्हाला कळलं कसला येते प्रेशरला पाणी. ए बापरे. त्यात हेल्मेटचं वायझर आहे असं आपलं. गाडीवर छत्रीचं काम एकदम रिस्की आहे. छत्री कधी पण यूज नाही करावी. माणसाने पुरा भिजलात तरी झालं पण छत्री नाही वापरावी. कारण छत्री वाऱ्यावर जर हल्ली ना तर डायरेक्ट कोसळ होतं हे काम. सगळं जात आहे तोंडामध्ये पाणी. आतमधून सगळं भिजवणार आहे माईक बिक याचा. एवढं आलोय का पाहू दे म्हणजे झालं जायचं सगळं फुकटायची का असं चलो थोडासा आनंद घेतला. घरी बसून पण आहे ना दिवसभर पावसामुळे बाहेर पण नाही निघता आलं कुठे. कंटिन्युअस चालू होतं. हा फुल गार करून टाकला पावसाने भाई 2 मिनिटात. तोंडीच्या पुलाला पाणी आहे. बापरे बाप. सगळ्यांच्या व्हिडिओ आहे सगळ्या काढल्या मगाशी बघितलं जबरदस्त. जे आपलं नेमका दुपारी थोडासा पाऊस आवडेल तेव्हा ते पाणीचं वैभव कमी झालं नाही तिथं पण जाम पाणी होतं. नाही रे सगळे गायब आहेत. कोणता काय दिसत नाही असल्या पावसात. लोक पण कमी आहेत हो. पब्लिक थंडावलंय सध्या. नाही तर चलपल असं का जास्त उशीर झालेला नाही. 7-7 झालेत फक्त. हे खड्ड्यांचा एक भरोसा ना पटकन कळत नाही पाण्यामुळं. त्याच्यामुळे तेव्हा पाऊस नाही निघाणं घातला म्हणजे झाला. आता मेन आहे ना गणपतीत नको पाऊस. आणि गणपती सगळीकडे फिरायचं असतं आणि फिरायला निघालो की पाऊस वाट लावून टाकते. सगळी शांतता आहे. सगळं मोस्ट ऑफ बंदच आहे. नेमकी दुकानाचं उपर आहेत. ये खड्डा शंका आवत खड्ड्याच्या. पोलीस काका मात्र आहेत ते त्यांची ड्युटी निभावतात. पाऊस असो वारा असो काय असो. ते बघा 2 जण आहेत ना छत्रीखाली उभे आहेत पण आहेत ते त्यांची ड्युटी सोडून जात नाही कुठेच. सॅल्यूट आहे त्यांना. हे बघा हे पण मराठी पोलीस काकाच आहेत आय थिंक सो. पण येल्लोवाला नाही हे नाही हे दुसरं असेल कोणतरी. नाही तर विचारू काय एकदा कन्फर्म करताना. चलो थोडंसं आलं पण जरा बरं वाटलं ना. बाहेर पडलो ना का मजा येते भाई. अजून आपल्या पण राईड आहेत ना खूप ठिकाणच्या अजून बाकी आहेत. खूप म्हणजे खूप. अरे रोज फिरलो ना 365 दिवस तरी संपणार ना. एवढ्या गोष्टी आपल्या इंडियामध्येच आहेत.
आउट ऑफ इंडिया तर बाहेरच राहिलं. पण हळूहळू स्टेप बाय स्टेप जाऊ, आपण करू सगळ्या गोष्टी कव्हर करू. सगळं बघायचं आपल्याला. साऊथची राईड मी तुम्हाला सांगतो, लिहून घ्या माझ्याकडून. साऊथची राईड आपली परत होणार आहे, कारण खूप साऱ्या गोष्टी आहेत ना साऊथच्या राईडमधल्या त्या आपल्या बाकी राहिलेल्या आहेत. आणि ती राईड होईल ना, ती एक्स्ट्रीम राईड होईल. फुल बजेटने जायचं काम. कारण का माहिती आहे का, त्या राईडमध्ये ना जे तिकडचे पुढचे पॉईंट आहेत ना, ते खूप सारे पॉईंट आपले इथं मिसिंग राहिले आपले. कारण तेव्हा कसं सगळं बजेट आणि प्लस ह्याची सुट्टी बघून द्यायचं. आपला काय प्रॉब्लेम नव्हता, त्याची सुट्टी होती, सगळ्या गोष्टी बघून जायच्या होत्या. त्याच्यामुळे सगळ्या गोष्टी आवाक्यात घ्यायला लागल्या आणि बजेटमध्ये घ्यायला लागल्या. त्याच्यामुळे नेमकंच कव्हर केलं. पण साऊथची राईड आहे ना, पहिलं आपण जे राहिलेत ना पॉईंट आपले बाकीचे वरचे जे मेन पॉईंट आहेत ते पहिलं कव्हर करू, मग एकदा परत साऊथची राईड प्लॅन करू. पण तेव्हा आपण नक्की सगळं तिकडच्या पुढच्या पोंडी चेरी आहे तिकडून त्या कोपऱ्यापासून आहे ना पुरा साऊथ कव्हर करायचा, काय नाही ठेवायचा बाकी. एकूण एक गोष्ट आणि आरामात एकदम करू आपण ती. आणि आपण कसं रोड टू रोड न चालत, आपली म्हणजे रोड ट्रिप असली तरी आपण सगळ्या गोष्टी कव्हर करतो. ते तुम्हाला पण माहिती आहे, व्हिडिओमध्ये असते मजा. ती करू आपण एकदा परत. पण तेव्हा थोडं बजेटने जायला लागेल. नाही बोललो बाकी कशाला लागेल, तरी पेट्रोल लागतंय. खाणं आपलं कमीमध्ये आपण करतो. जेवढं कमीमध्ये होईल ना तेवढं कमीमध्ये करतो. पेट्रोलच जास्त पैसे येतात. ह्या ट्रिपमध्ये पण बघितलं ना, आता पेट्रोलच जास्त गेलेलं आहे सर्वात जास्त. पण असो, फिरायला बोललं ते जाणार. सरी आपल्याकडे ॲव्हरेजवाल्या गाड्या आहेत, दुसऱ्या गाड्या असतील तर अजून पेट्रोल लागेल. पण असो, मजा पण वेगळी आहे ना गाड्या चेंज झाल्यावरती. बघूया भविष्यात देवाच्या कृपेने तुमच्या प्रेमामुळं, समजलं, तुमचं प्रेम, तुमचा आशीर्वाद, तुम्ही चॅनलवर व्हिडिओ बघताय, व्हिडिओला शेअर करताय, तुम्हाला आवडता, सुंदर कमेंट करताय आणि चॅनलला आपलं सबस्क्राईब करताय. व्ह्यूज चांगला येतील, चांगलं सगळं होईल, तर भविष्यात सगळं चांगलंच होणार आहे. बघूया आता. लेट्स होप तुमच्यावर आहे. तुम्ही जे आम्हाला वॉच करताय, तुम्हाला आवडतं आहे कंटेंट, व्हिडिओ शेअर करा. डेली व्हिडिओज आपल्या बघत जा. जेव्हा येईल त्या व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, सगळ्यांपर्यंत पोहोचू द्या. म्हणजे जास्तीत जास्त लोक आपल्या फॅमिलीचा भाग बनतील. तुमच्यावर आहे सगळ्या गोष्टी. छोटं करणं पण तुमच्यावर आहे आणि मोठं करणं पण तुमच्यावर आहे. प्रयत्न माझे खूप असतील, तुमचा सपोर्ट आणि वरच्याचा आशीर्वाद, त्या असल्याशिवाय काय होणार नाही आहे. चलो, असं जास्त नको. अप्पा ओ अप्पा वडापाव घेतले, कारण का पाऊस आहे तर बोललं वडापाव पाहिजेत नाही, गरम तिथं मी तोंडीलाच बघत होतो. पण विषय काय झाला, तोंडीला आहे ना, तोंडीला सगळं होतं बंद. त्याच्यामुळे बघा इथून घेतल्यावर जाऊया. पाऊस पण झाला आहे कमी आता, नेमका इथं जर कमी झाला, मागासून जोरदार चालू आहे. चलो, ते पण आपलं कालचं शिलाईचं काम झालं ना, ते उद्या सकाळी गेलो का होऊन जाईल. ते आता नव्हते पण सकाळी असतील ते. चलो गाडी आली. काका बाबा कोण आहेत, साईडने चालला. ताई भाव करते. अरे आपला माणूस आहे. चलो गरम वडापाव खाऊ. आईस्क्रीम खाण्यात का पॉईंट नाही, जाम झालं आईस्क्रीम, नाही बाहेर निघाल. पावसाने ना थोडासा वेळ नॉर्मल हे असून पण. अरे वा, ठीक आहे, सध्यापुरते ठीक आहे. ते नंतर मग तुझा जेवण बघू आपण. पाऊस पडतोय बाबा रे बाबा. कामगारांना वडापाव खाऊन घ्या. पगार नाही आमच्याकडे, पगार नाही. हो, चकाचक झाला सगळा, काम दौडला सर्व. चलो, टी शर्ट चेंज करतो. रेनकोट होता ना, तरी पण झालं. हे सगळं साफसफाई चालू होती, क्लीन झालं. तर बाकी इथपर्यंत व्हिडिओ बघितला. व्हिडिओमध्ये काय चांगलं वाटलं नाही वाटलं नक्की सांगा. आज दिवसभरात सगळं घरीच गेलं. आधीचा मिस्ट्री बॉक्स खोलला, त्याच्यामध्ये ते सगळे जुने कॉईन, नोटा वगैरे त्या भेटल्या. नंतर सगळं ते हे चालू होतं वस्तूंचं बिलिंग. त्यानंतर आत्ता बाहेर पडलो आणि आलो. बाकी काही जास्त असं नाही. बाकी जर आलेलं काम उद्या करून टाकू. इथपर्यंत व्हिडिओमध्ये काय चांगलं वाटलं नाही वाटलं नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक, शेअर, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नवीन व्हिडिओ पुढला ब्लॉग मध्ये.